नमस्कार. मी मीरा पोद्दार चिपळूण. श्रीराम मंदिर महाड आयोजित श्रावण व्याख्यानमाला यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी. आणि प्रथम रामरायाला आणि तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांना मी मनापासून वंदन करते. गेली 23 वर्ष ही श्रावण व्याख्यानमाला सुरू आहे आणि कोरोनासारखा विषाणू आज इथे आलेला असताना सुद्धा FB लाईव्हच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला सुरू राहिली. तर त्याबद्दल मी आयोजक मंगेश जोशी, सुनील मुंढे आणि सगळ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते, त्यांचं कौतुक करते. आणि आजच मला समजलं की काही व्याख्याते कोरोना पॉझिटिव्ह निघाले, काही आयोजक सुद्धा निघालेले आहेत आणि काही आयोजकांच्या घरी दुःखद घटना घडलेली आहे. आणि तोच आज खरं तर विषय घेऊन म्हणजे मला त्याबद्दल अतिशय वाईट वाटतंय, पण तरी सुद्धा आयोजक मी ही व्याख्यानमाला सुरू ठेवण्याची विनंती केली. तर मला वाटतं आज तोच विषय आहे आपल्यासमोर की कोरोनानंतर आपण. FB लाईव्हच्या माध्यमातून गेले 4 दिवस ही व्याख्यानमाला सुरूच आहे. तर मी सुद्धा आज प्रथमच आपल्या सगळ्यांशी FB लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधते. खरं तर सद्यस्थितीमध्ये कोरोना हा विषय मला वाटतं सोशल मीडियावरून अतिशय चर्चेला जाणारा हा विषय. आणि प्राध्यापक गंधे सर यांनी सुद्धा पहिल्या दिवशी या विषयावर आपलं मत मांडलेलं आहे, काही विचार मांडलेले आहेत. तरी सुद्धा मला वाटतं काही नवीन मुद्दे सुद्धा आज मी मांडू शकेन, काही त्याच्यावर आपण विचार मंथन करू शकू. जसं पर्यावरण आहे, पर्यटन आहे, उद्योगधंदे आहे, नोकरी आहे, त्याच्यानंतर आरोग्य आहे, मनोरंजन क्षेत्र आहे, तंत्रज्ञान आहे. असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यावर आज आपण या व्याख्यानातून विचार मंथन करू शकतो. आणि मी माझे काही विचार आपल्यासमोर मांडण्याचा आज छोटासा प्रयत्न करणार आहे. तर रसिक हो, तुकारामांनी जसं म्हटलंय की ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. तर याचा अर्थ काही आळशी लोक अतिशय वेगळ्या पद्धतीने घेतात की चित्ती असावे समाधान म्हणजे आहे त्या स्थितीत राहायचं, प्रयत्नवादी न राहता आहे त्या स्थितीत राहायचं, असा काहीतरी अर्थ घेतात. तर मला वाटतं अशी जेव्हा सिच्युएशन येते तेव्हा आपण जास्त प्रयत्नरत कार्यरत असण्याची गरज आहे. समाधानी जरूर असावं, पण आज कोविडमुळे आपलं स्वतःचं, समाजाचं, देशाचं, राष्ट्राचं जे काही नुकसान झालेलं आहे तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी निश्चितच आपण सगळ्यांनी अतिशय प्रयत्नवादी राहण्याची गरज आहे. मला वाटतं आपले गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात की राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान, हाची सुबोध गुरुचा भंगावेना कदा समाधान. तर कोणतीही सिच्युएशन येऊ दे, कोणतीही आपत्ती येऊ दे, कोणतंही संकट येऊ दे, तरी सुद्धा आपल्या चित्तामध्ये समाधान असावं असं आपल्याला गोंदवलेकर महाराज नेहमीच सांगतात. तर येणाऱ्या प्रत्येक संकटात मला वाटतं आपण जर एक संधी शोधली तर नक्कीच या संकटावर आपण मात करू शकतो. मला कल्पना आहे की आजचं जे संकट आपल्यासमोर उभं टाकलंय ते छोटं मोठं नाही आहे आणि त्याच्याशी लढा देताना आपण जणू एक महायुद्ध खेळतोय असं मला वाटतं. या विषयाअंतर्गत एखादा मुद्दा म्हणताना मला पहिल्यांदी आपल्याला मानसिकता आपल्या सगळ्यांची कोरोनानंतर कशी असेल तर याबद्दल थोडंसं सांगावंसं वाटतं. की नक्कीच आपल्या सगळ्यांची मानसिकता थोडीशी खचलेली असेल, नैराश्य आलं असेल, डिप्रेशन सगळ्यांना आलेलं असेल. कारण प्रेमाची परिभाषा जी आहे म्हणजे आपण सगळ्यांना एकमेकांना स्पर्शातून, शब्दातून जवळ जाऊन आपण ज्या आपल्या भावना व्यक्त करतो तर त्याच्यापासूनच दूर राहण्यासाठी आपल्याला सांगितलं गेलंय. तर ती प्रेमाची परिभाषा बदलण्याची नक्कीच गरज आहे. आणि अर्थात पूर्वीही आपल्या भारतीय संस्कृतीत आपण जादूची झप्पी देत नव्हतो किंवा स्पर्श करत नव्हतो. पण आता मात्र असं झालेलं आहे की ह्या सगळ्यापासून आपल्याला दूर जायला लागतंय मधल्या काळापासून. आणि एक सूक्ष्म भेद मला सांगावासा वाटतो. खरं तर थोडंसं विषयांतर होतंय. स्पृश्य अस्पृश्य हे जे आपण म्हणत होतो तर त्याच्यामध्ये अस्पृश्यांना पूर्वी आपण जेवण दुरून द्यायचो किंवा त्यांना स्पर्श करायचो नाही. तर त्यांच्या मनात काय भावना येत असेल हे आज आपण जेव्हा या सिच्युएशनमध्ये जातोय, एखादा कोरोना योद्धा आपल्यासमोर
आपल्या समोरून जेव्हा कोरोना योद्धा बघतोय आपण, त्याला आपण लांबूनच त्याला विदा करतोय किंवा त्याचं प्रेत सुद्धा आपल्या घरी येत नाहीये, तेव्हा काय भावना होत असतील घरच्यांच्या, हे आपण समजू शकतो. आणि मला वाटतं अनेक स्त्रियांनी पूर्वीच्या काळात हे सोसलेलं आहे मासिक पाळीमध्ये, की 4 दिवस लांब ठेवणं. त्याची शास्त्रीय कारणं काही वेगळी आहेत, म्हणून म्हटलं मी विषयांतर होत असेल. पण अनेक स्त्रियांनी हे सोसलेलं आहे, की जेवण सरकवणं, ताट सरकवणं, तिला एका कोपऱ्यात बसवून ठेवणं, म्हणजे थोडक्यात क्वारंटाईन करणं. हे आपण पूर्वी भोगलेलं आहे. तर आज आपण सगळ्यांनी मात्र विचारांची कक्षा रुंदावण्याची गरज आहे असं मला वाटतं. ब्रॉड एक विचार करण्याची गरज आहे. मुळात इंग्रजांच्या काळात एक नोकरशाहीची सुरुवात झाली आणि इंग्रजांच्या काळामध्ये ती जरी सुरुवात झाली तरी त्याचा कल बघण्याकडे, नोकरी करण्याकडे बघण्याचा कल भारतीयांनी बदलला असं मला म्हणावंसं वाटेल. आज असं होतंय की दर महिन्याला आपल्या अकाउंटला सॅलरी जमा होते, प्रॉव्हिडंट फंड जमा होतोय, ग्रॅच्युटी मिळणार आहे, त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक जे फायदे आहेत तर ते आपल्याला मिळणार आहे. मग काम केलं काय आणि नाही केलं काय अशी सुद्धा काही वेळा मानसिकता होऊ शकते. पण प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की आपण जो सरकारकडे पैसा जमा आहे आपल्या कर रूपात, तर सरकारकडे जी गंगाजळी आहे ती आज जे कोट्यावधी गरीब लोक आहेत, गरजू लोक आहेत, तर त्यांना हे पैसे वाटताना म्हणण्यापेक्षा त्यांच्या गरजा भागवताना सरकारची गंगाजळी कुठेतरी कमी होते. आणि एक दिवस असा असेल की सरकारची ही गंगाजळी संपलेली असेल, तर तेव्हा आपल्या सगळ्यांना, नोकरदार वर्गाला विचार करण्याची गरज आहे की आपण आपल्या संस्थेचं उत्पन्न कसं वाढवू. आपण जर जास्त कार्यक्षम राहिलो आणि आपल्या संस्थेचं उत्पन्न वाढलं, संस्थेचं अस्तित्व टिकलं, तर आपण टिकणार आहोत. आणि प्रत्येक नोकरी करणाऱ्या माणसाने, म्हणजे मी कुणाला दोष देत नाहीये, पण ही कल्पना प्रत्येकाने मनात ठेवली पाहिजे, ठाम निर्णय ठेवला पाहिजे की आपण जास्तीत जास्त कार्यरत राहिलं पाहिजे. काही वेळा असं होतं की आता अशी अवस्था आहे की पगार किती मिळतो ह्याच्यापेक्षा आपली नोकरी टिकते की नाही, हे सगळ्यांना ही एक मानसिक भीती आहे कुठेतरी मनामध्ये. आणि प्रायव्हेट कंपन्यांचं काय चाललंय, प्रायव्हेट कशाला, आपल्याला एसटीची स्थिती आपण बघतोय की आज 50 वर्षांच्या पुढच्यांना कंपल्सरी निवृत्त केलं जात आहे. किंवा मी अगदी कोकणातल्या काही कंपन्यांची नावं घेतली की JK फाईल्स असू दे किंवा वेगळं पेठे ब्रेक मोटर्स म्हणून आहे. तर अशा काही कंपन्या आहेत, किंवा मला वाटतं अनेक IT सेक्टरमध्ये सुद्धा असेल किंवा अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये निवृत्त केलं जात आहे, कंपल्सरी निवृत्त केलं जात आहे. तर त्यांच्यापुढे किती मोठा प्रश्न आहे हे आपण समजू शकतो. तर ज्यांना नशिबाने नोकरी आहे त्यांनी मात्र आपली नोकरी कशी टिकेल आणि आपण जास्तीत जास्त कार्यक्षम राहून जास्तीत जास्त उत्पादन कसं देऊ शकतो, आर्थिक स्रोत कसा वाढवू शकतो, हे बघण्याचं गरज आहे. आणि जर आपण सरकारच्या तिजोरीमध्ये थोडी भर टाकली तर तोच पैसा सरकार आपल्यावर यापुढे नंतर संकट समय खर्च करू शकणार आहे. मुळात मला असं वाटतं की गरज आणि चैन यातला फरक आपण सगळ्यांनीच ओळखायला शिकलं पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा ही आपली नक्कीच गरज आहे, पण त्याच्या पुढे जाऊन चैनीच्या ज्या वस्तू आपण, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगते, एक उदाहरण म्हणून सांगते की वर्षाला जी एखादी बाई 10,000च्या साड्या घेत असेल तर खरोखरच त्याची गरज आहे का, याचा विचार आपण निश्चितच केला गेला पाहिजे. मला वाटतं ह्या गेल्या 3-4 महिन्यात आपल्या गरजा अशा होत्या की एक मास्कच्या बाहेर एक मोकळा श्वास मिळावा, 2 वेळचं जेवण मिळावं, मग भले ते आमटी भात आणि कांदा बटाटा असेल, पण तेवढं जरी मिळालं तरी भरपूर. किंवा आपलं शांत झोप मिळावी, आपण जिवंत राहू शकू की नाही ही जेव्हा शाश्वती नव्हती, तर इतक्या आपल्या मिनिमम गरजा होत्या आणि त्याच्यासाठी आपण इतके दिवस झटतोय. तर आता आपल्याला नक्कीच कळलं असेल की पैसा हेच सर्वस्व नाहीये. कोरोनानंतर मला वाटतं कोरोना जेव्हा जाईल तेव्हा आपण ह्या भूमिकेवर आलो असू की पैसा हे सुखाचं साधन नाहीये. तो एक मार्ग आहे सुखाकडे जाणारा निश्चितच, पण नक्कीच ते साधन नाहीये हे आपण निश्चितच सगळे जाणून असू. तर गरज आणि चैन यातला फरक निश्चित ओळखायला आपण पाहिजे. मला वाटतं तंत्रज्ञान हा एक मुद्दा मला या अनुषंगाने सांगावासा वाटेल की आजचा हा कार्यक्रम आपण बहुतांशी, मला असं वाटतं की 50च्या पुढची लोक जास्त बघतायत, कारण 2 वर्ष मी जो काही अनुभव घेतलाय त्यानुसार मी सांगते. तर आजची पिढी तंत्रज्ञान म्हणजे टेक्नो सॅव्ही असं ज्याला आपण म्हणतो, तर ती निश्चितच आहे.
पण आपल्या पिढीला मात्र असं झालं की तंत्रज्ञानाची थोडीशी भीती वाटते. म्हणजे हातात पटकन स्मार्टफोन दिला तर किंवा लॅपटॉप दिला, कम्प्युटर, आता थोडेसे कम्प्युटर वापरू शकतात, पण अजूनही आपल्याला लॅपटॉपची सवय नाहीये. आपल्या पिढीला वर्क फ्रॉम होमची सवय नाहीये. स्मार्टफोन दिला तर पटापट तो ऑपरेट करायला कुठेतरी एक मन कचरतं आपलं. तर त्या भीतीवर आपल्याला मात करण्याची गरज आहे. कारण पुढचं सगळं आयुष्य आपलं तंत्रज्ञानाशी निगडीत असं असणार आहे. तर प्रत्येकासाठी मला वाटतं म्हणजे हे एक आता गरज बनणार आहे की तंत्रज्ञानाशी आपण जुळवून घ्यायचंय आणि जे कोण लोक या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतील तेच पुढे टिकतील किंवा त्यांचं आयुष्य सुखावह आणि सुकर होईल असं मला वाटतं. अर्थात प्रत्येक गोष्टीमागे एक जशी संधी, म्हणजे आता तंत्रज्ञान जसजसं प्रगत होत चाललंय तर मला असं वाटतं की यामध्ये सुद्धा अनेक संधी आहेत. म्हणजे जसे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत, तर पूर्वी फक्त मनोरंजनासाठी आपण ऍप्लिकेशन बघितली होती, पण आज तंत्रज्ञान जेव्हा पुढे गेलंय तेव्हा घरी ऍपवरून भाजी मागवणं, फळभाज्या मागवणं, किराणा मागवणं, वस्तू मागवणं यासाठी किंवा इव्हन अगदी मनोरंजनासाठी सुद्धा घर बसल्या आता काहीतरी माणसाला समाजप्रिय जेव्हा माणूस मानला जातो तर त्याची समाजातच जडणघडण झालेली आहे, तर त्याला नक्कीच वाटत असेल मनोरंजन, चांगली गाणी ऐकावीत, पिक्चर बघावेत. तर तंत्रज्ञानाशी निगडीत अशा काही नवीन नवीन ऍप्स निश्चितच निघतील आणि मला वाटतं तरुणांना ह्याच्यामध्ये संधी आहे किंवा आपल्या पिढीच्या लोकांना सुद्धा ज्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच चांगली संधी आहे. पुढचा एक मुद्दा मला असा मांडावासा वाटतो की एक आर्थिक संकट खूप मोठे येणार आहे. म्हणजे एक दिवस जर मुंबई बंद राहिली, म्हणजे मुंबई हे मी एक्झाम्पल का देते कारण ती आपली आर्थिक राजधानी मानली जाते, तर तिथे कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. तर जेव्हा महिनोन महिने असं लॉकडाऊन होतं, रेल्वे बंद असतात, ऑफिसेस बंद असतात, तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्या देशाची आर्थिक स्थिती किती ढासळत असेल याची आपण कल्पना करू शकतो. असा अंदाज आहे की 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. आता सध्या तरी आपण फक्त आडाखे बांधू शकतोय, त्याच्या पलीकडे काही करू शकत नाहीये. पण जो आर्थिक विकास दर आहे तो पूर्वी 5% होता, पण आता तो 2.5% आलाय. तर आपण सगळ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे की विकसनशील देश जे आहेत त्याच्यावर हा मोठा परिणाम होतोय. जसं प्रायव्हेट कंपन्यांमध्ये असेल कदाचित, पण नोकरीमध्ये स्थैर्य नसेल, स्थैर्य नसेल तर मानसिक मानसिक डिप्रेशन येतं किंवा त्याचा आरोग्यावर, शरीरावर परिणाम होतो आणि मग शरीर खंगण्याकडे, मन खंगण्याकडे आणि हळूहळू मृत्यूकडे वाटचाल, असं एक कुठेतरी एक दुष्टचक्र, एक साखळी तयार होते. तर अतिशय हे आर्थिक संकट हे खूप मोठं आहे. जसं युद्धानंतर जी काही मोठी महायुद्ध झाली, तर तेव्हा ज्या आर्थिक संकटांशी सगळ्या त्यावेळच्या समाजाने, लोकांनी सामना केला असेल, तर तसाच सामना आपल्याला सुद्धा करावा लागतोय नक्कीच. पण याच्यामध्ये सुद्धा सरकारने थोडासा आपल्याला दिलासा दिलाय की बँकेने काही कर्जांवर म्हणजे इन्स्टॉलमेंट भरण्यावर माफी दिलेली आहे किंवा पुढे तुम्ही थोड्या तुमच्या सोयीने भरा. LIC सारख्या इन्शुरन्स कंपन्यांनी सुद्धा हप्ता भरण्यासाठी सवलत दिलेली आहे. तर कोरोना नंतर आपल्याला हे सगळे पुन्हा सुरळीत करायचं आहे, कारण ते सगळ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या आपल्यासाठी आहेत. तर कोरोना नंतर पुन्हा आपले सगळं जीवन सुरळीत होण्यासाठी आता सरकारने आपल्याला ज्या काही सुविधा दिल्यात तर त्या सगळ्यांना नक्कीच माहीत असतील. मला असं वाटतं की उद्योगधंद्यांची स्थिती हा एक मुद्दा ह्या विषयाअंतर्गत नक्कीच त्याच्यावर आपल्याला बोलावंसं वाटेल की कोरोनानंतर उद्योगधंद्यांची स्थिती कशी असेल असा जर आपण विचार केला तर नक्कीच छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झालाय, यामध्ये दुमत नाहीये. पण छोट्या व्यावसायिकांचं अपरिमित नुकसान झालंय, कारण रोजची कमाई जी काही असते तर त्याच्यावर हे उद्योगधंदे आधारित असतात, त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. तर जे मोठे व्यावसायिक आहेत तर मला असं वाटतं कोरोनानंतर त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये थोडंसं त्याच व्यवसायामध्ये पण थोडंसं वाट वेगळी करून, वेगळा दृष्टिकोन ठेवून जर त्यांनी विचार केला, बदल केला तर नक्कीच त्यांना सुद्धा संधी आहे. आपण मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीत जर म्हटलं किंवा उद्योगधंद्यांच्या बाबतीत पण मला असं सांगावं असं वाटतं की जेव्हा एखादा एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरा दरवाजा उघडलेला असतो किंवा जेव्हा एखादा उद्योगधंदा बंद होतो तेव्हा नवीन उद्योगधंद्यांच्या एक 2-3 संधी आपल्यासाठी उपलब्ध असतात. फक्त आपला नजरिया बदलला पाहिजे, थोडासा दृष्टिकोन बदलला पाहिजे, थोडंसं
सजगतेने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, तर नक्कीच स्कोप आहे. मला अगदी उदाहरण द्यावंसं वाटेल की आपल्यासारख्या लोकांना सॅनिटायझर हा शब्द आपण ऐकला होता जरूर, पण श्रीमंत व्यक्ती जशा कारमधनं उतरल्यावर थोडंसं सॅनिटायझर हातात घ्यायचे, तेवढाच वर्षाकाठी कुठे ट्रिपला गेल्यावर आपण वापरत होतो. आणि आज तो सॅनिटायझर आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. म्हणजे उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत, जास्त करून नोकरदार वर्ग किंवा उद्योगधंद्यामध्ये जे असतील, तर सॅनिटायझर शिवाय त्यांचा दिवस जात नाहीये. तर सॅनिटायझरचं उत्पादन असेल, मास्कचं उत्पादन असेल, मास्कच्या बाबतीत मला मुद्दाम सांगावंसं वाटेल की बचत गटांसाठी ही खूप मोठी संधी आहे, महिलांसाठी मोठी संधी आहे. आधी आपण फक्त मास्क कंपल्सरी सांगितलाय, पोलीस अडवतील, 500 रुपयाचा दंड होईल म्हणून लावत होतो. पण आता तशी स्थिती नाहीये. तर खरोखरच आपल्याला त्याचं महत्व कळलंय. आणि मग असं होतं की 20-30 रुपयाचा आहे ना, मग हा वापरून बघू, ह्यानी जरा श्वास मोकळा घेतोय तर का दुसरा बघू, किंवा थोडासा मॅचिंग बघू. असं मास्कमध्ये व्हरायटी वापरायचे लोकांचा कल वाढत चाललाय. तर मोठ्या प्रमाणात मास्क तयार करणं ही एक मोठा उद्योगधंदा होऊ शकतोय. वाफ घ्यायला रोज सांगतायत, तर स्टीमर आज आपल्याला मिळत नाहीये. त्याच्यानंतर पीपीई किट असेल, त्याचं प्रोडक्शन टनावारी होत आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच. मेडिकलच्या बाबतीत बोलायचं झालं तर बिकोसूल असेल, सी विटॅमिन असेल, किंवा कोविडसाठी लागणारी अनेक औषधं असतील, तर त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढतंय. किंवा आता डोअर टू डोअर सर्व्हिस आपण जेव्हा म्हणतो, तर त्या डिलिव्हरी बॉय सुद्धा, त्यांना सुद्धा एक नोकरी मिळू शकते, उद्योगाचं साधन मिळू शकतंय. आणि मला वाटतं टेक्नो सॅव्ही जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे मग टॅब असू दे, डेस्कटॉप असू दे, लॅपटॉप असू दे, स्मार्टफोन असू दे, तर ह्या सगळ्यांची गरज पूर्वी मध्यमवर्गीयांकडे एखादा स्मार्टफोन असेल किंवा एखादा लॅपटॉप असेल, तर आज प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक आई वडिलांना नोकरी करणाऱ्या, वर्क फ्रॉम होम करणाऱ्या प्रत्येकाला आपला लॅपटॉप हवाय. तर या कम्प्युटर क्षेत्रात जी लोक आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही नक्कीच मोठी संधी आहे. ऑनलाईन एज्युकेशन असू दे, नाही तर ऑनलाईन काम असू दे, प्रत्येकासाठी या सेक्टरमध्ये असलेल्या लोकांना नक्कीच काम मिळणार आहे. श्रोते हो, आपण या अडीच नाही, मार्च पासून आपण जे काही 22 मार्च पासून बघतोय, या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपल्याला सर्वात मोठी आपली गरज होती ती अन्नधान्याची, दुधाची, फळांची, भाज्यांची. तर कृषी क्षेत्र आणि त्या अनुषंगाने निगडित व्यवसाय जे असतील, म्हणजे दुग्ध व्यवसाय असेल, मांसाहार असेल, किंवा म्हणजे मत्स्य व्यवसाय असेल, तर ह्याच्याशिवाय माणसाकडे जगण्याला पर्याय नाही. मजा बघा, निसर्गाला माणसाला जगवायचंय, पण त्याचे डोळेही उघडायचे, त्याचा मांस उतरवायचा आहे. तर त्यामुळे आपल्या नशिबांनी या विषाणूंनी अन्नधान्यापर्यंत आपले हातपाय पसरले नाहीत. आणि म्हणून आपण आज ही विधभर पोटाची खळगी या अन्नधान्यातून, म्हणून आपण जगू शकतोय. नाहीतर मला वाटतं किडा मुंग्यांसारखं कदाचित प्रेतं पडली असती, आपलं जीवन संपलं असतं. पण कृषी क्षेत्र हे असे, ज्या शेतकऱ्यांना पूर्वी हिणवलं जायचं, आज तो शेतकरी आपल्यासाठी जीवनदाता ठरला. म्हणजे पूर्वीही ठरत होता, पण आज फक्त आणि फक्त हे शेतकरी, भाजी पिकवणारे सगळी लोक आज आपल्यासाठी जीवनदाते ठरलेत. तर त्यांचं नक्कीच आपण कृतज्ञता त्यांच्याप्रती आज या निमित्ताने व्यक्त केली पाहिजे. आणि मला वाटतं हा एक व्यवसाय म्हणून यापुढे नक्कीच याच्याकडे बघितलं जाईल. मला असं वाटतं की झोमॅटो म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये चांगली वाढ होऊ शकते. म्हणजे हॉटेल जरी बंद झाले तरी लोकांना थोडासा चेंज हवा असतो, पार्सल सर्व्हिस मिळतं. कोरोना नंतर सुद्धा जरी लोकांनी हॉटेलकडे जास्त गेले नाही, तरी डोअर टू डोअर सर्व्हिस प्रत्येक गोष्टीतून आपल्याला मिळणार आहे. तर त्याच्याकरता जे काही माणसांचं बळ लागणार आहे, तर ते सुद्धा आपल्याला अवेलेबल होऊ शकतं. श्रोते हो, जेव्हा आपण एखादा युद्धाशी लढत असतो, एखाद्या विषाणूशी म्हणा किंवा युद्ध करत असतो, तेव्हा आर्थिक मंदी निश्चितच अटळ असते. आणि सामान्य जेव्हा मंदी येते, आर्थिक मंदी, तेव्हा अर्थव्यवस्था पूर्ववत व्हायला कदाचित 6 महिने वगैरे लागतात. पण ही सध्याची मंदी इतकी मोठी आहे की पुढे कोरोना कधी जाईल आणि कोरोना नंतर निश्चितच आर्थिक मंदी केवढ्या मोठ्या प्रमाणात असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि मला वाटतं सगळ्याच देशांची यासाठी मोठी कसोटी लागणार आहे. कारण पुन्हा आर्थिक मंदी घालवण्यासाठी पैसा लागणार, पैशासाठी बचत लागणार, गुंतवणूक लागणार, गुंतवणुकीसाठी परत उद्योगधंदे लागतील, परत त्याच्यासाठी पैसा लागेल. म्हणजे हे कसं गोल चक्र आहे. तर ते सगळं चक्र पूर्ण व्हायला खरोखरच म्हणजे कठीण काम आहे, सगळ्यांच्या कसोटीचा काळ.
आणि मला वाटतं रोजगार आहे, पण रोजगाराचं स्वरूप बदललंय आणि तो बदल आपण सगळ्यांनी स्वीकारायला पाहिजे. मला असं वाटतं माणूस हा इतका कणखर आहे की तो 1000 वेळा कोसळतो, पण तेवढ्याच वेळा तो अभिमानाने मोठ्या उमेदीने उभा राहतो आणि माणूसच माणसाला तारतो. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मला सांगता येईल की 1993 मधला किलारी भूकंप असू दे किंवा 2005 मधला महापूर असू दे किंवा अगदी मागच्याच वर्षीचा सांगली कोल्हापूरचा पूर असू दे, माणसांनी माणसांना उभं केलंय. तर मला खात्री आहे की या कोरोना नंतर सुद्धा माणूसच माणसाला उभं करणार आहे. फक्त आता काळ हेच औषध म्हणावं लागेल की या सगळ्या सिच्युएशन मधनं आपल्याला बाहेर पडायची. आणि जेव्हा उद्योगधंद्याविषयी बोलतो तेव्हा असं म्हणावं वाटतं की माणसाच्या गरजा अनंत आहेत. हे सगळी टेम्पररी फेज आहे, त्यामुळे कदाचित आता आपल्या गरजा थोड्याशा कमी असतील, पण जसजसं काळ पुढे सरकेल तर तसतशा आपल्या गरजा पुन्हा पूर्ववत होणार आहेत आणि या गरजा भागवण्यासाठी उत्पादनाची निश्चितच गरज भासणार आहे. तर त्यामुळे उत्पादन हे चालूच राहणार आहे. आज जपान सारखा देश चीनवरचा राग म्हणून असेल किंवा पण आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे. गुगल सारखी कंपनी इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे किंवा कित्येक देश आज चीनच्या ऐवजी भारताला प्राधान्य द्यायला तयार आहे. तर मला वाटतं ही एक आपल्यासाठी मोठी संधी आहे की या निमित्ताने आपल्या देशातल्या अनेक बेरोजगारांना चांगलं काम मिळू शकेल. एक मोठा बदल मला ह्याच्यामध्ये छान म्हणजे ह्या अनुषंगाने विषयाच्या बोलावासा वाटतो की स्वयंपूर्ण खेडी. वर्षानुवर्ष आपल्याकडच्या तरुणाईला असेल किंवा सगळ्याच लोकांना शहराकडे जाण्याची, मेट्रो सिटीकडे जाण्याची खूप मोठी ओढ होती. पण गांधीजींचा जो मूलमंत्र होता की खेड्याकडे चला, तर मला वाटतं आता तो पुन्हा स्वीकारायला लागतोय आणि हा महत्वाचा वाटतोय. कारण मुंबईसारख्या मोठ्या शहरात धारावी म्हणजे जणू एक जिवंत बॉम्ब सारखी स्थिती आहे किंवा रेल्वेमध्ये चिकटून उभं राहणारी लोक ही आता कोरोनासाठी अक्षरशः जिवंत बॉम्ब आहेत. तर खेड्याकडे आमच्या कोकणामधलं उदाहरण द्यायचं झालं तर लाखो चाकरमानी आज कोकणात आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की गेली वर्षानुवर्ष आपण एका खोलीमध्ये 25-25 जण राहतोय, तर त्याच्याऐवजी आपला निसर्गाचा वरदान लाभलेलं कोकण, एक छोटंसं का होईना आपलं घर आहे, अंगण आहे, छोटीशी का होईना जमीन आहे आणि तिथे आपण आपलं काही फळभाजी उत्पन्न घेऊ शकतो आणि आपली पोटाची खळगी भागवू शकतो. छोट्या छोट्या MIDC एरियामध्ये किंवा कंपन्यांमध्ये आपल्याला जरी 5-10 हजाराचा जॉब मिळाला किंवा प्रत्येक हाताला रोजगार मिळाला, घरातल्या प्रत्येकाने काम केलं, तर निश्चितच आपली भूक भागणार आहे, आपल्या गरजा भागणार आहेत याची जाणीव त्याला झाली. आणि जे कुटुंब आहे तर त्याच्यामध्ये त्याची मानसिक स्थिती जी आहे ती सुद्धा निश्चितच चांगली राहते. आणि सांगावंसं वाटतं की जर प्रत्येक खेडं एक छोटी छोटी शहरं स्वयंपूर्ण बनली, एक युनिट स्वयंपूर्ण बनलं, मग तिथे आरोग्य असेल, शिक्षण असेल, इंटरनेट असेल किंवा सगळ्या सुविधा असतील, तर नक्कीच तिथे बेकारी राहणार नाहीये. मेंदूला खुराक मिळणार आहे, प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळणार आहे आणि नक्कीच त्यांचं जीवन सुखावं होणार आहे. मला आठवतं की डॉक्टर अब्दुल कलामांनी इंडिया 2020 हे पुस्तक जेव्हा लिहिलं तर त्याच्यामध्ये अर्बन फॅसिलिटीज टू रुरल एरिया अशी त्यांची कन्सेप्ट होती. तर त्यामध्ये मला असं वाटतं की मोदीजींची जी संकल्पना आहे आत्मनिर्भर देश, म्हणजे जर एक खेड स्वयंपूर्ण बनलं तर ते गाव, शहर, जिल्हा, राज्य, राष्ट्र असे सगळेच आत्मनिर्भर होतील आणि स्वयंपूर्णतेकडे नक्की छान वाटचाल केली जातील. कोकणामध्ये मला वाटतं त्या मानाने चांगली स्वयंपूर्णता आलेली आहे. आणि असं आपण म्हणतो की बिहारमधले UP म्हणजे स्थलांतरित मजुरांविषयी मला जर बोलावं असं वाटलं तर स्थलांतरित मजूर बिहार UP कडे बुद्धिमत्ता जेवढी आहे, म्हणजे IAS अधिकारी जेवढे आहेत आपल्याकडे, तर तेवढा मजूर वर्ग सुद्धा तिकडचा आहे. कारण तिथे काय झालंय, तिथल्या मुठभर लोकांकडे जमीनदारी आहे, सगळी जमीन त्यांनी कॅप्चर केलेली आहे आणि मजुरांना फक्त राबवून घ्यायचं. मग अशा वेळी विनोबांजींची भूदान चळवळ आठवते की त्यांनी काही भाग तुम्ही त्या कसणाऱ्याला द्या, मोठा वाटा तुमच्याकडे ठेवा, पण काही वाटा त्यांना दिला तर त्यांचाही उदरनिर्वाह होईल. आणि मला वाटतं ही भूदान चळवळ चांगली थोड्याफार प्रमाणात का होईना यशस्वी झाली होती. तर ती पुन्हा आली, म्हणजे तिथल्या जमीनदाराने थोडासा स्वार्थ त्याग केला तर नक्कीच पुन्हा आपला इथला मजूर उमेदीने, म्हणजे तिथला मजूर उमेदीने उभा राहील आणि बिहारच्या UPच्या लोकांना आपल्याकडे यायला लागणार नाही. महाराष्ट्रातल्या लोकांनी सुद्धा आपल्या लोकांना जर रोजगार उपलब्ध करून दिला हाच, किंवा ती लोक आली तर ती सुद्धा शेवटी आपलीच आहेत, तर रोजगार निर्मिती दुप्पट वेगाने झाली तर मला वाटतं सगळ्यांचंच जीवन सुखकर होणार आहे. तर
यामध्ये मला असं वाटतं की स्थलांतरित मजुरांचा विषय असू दे किंवा स्वयंपूर्ण खेड्याचा विषय असू दे, आज गॅस असू दे, वीज असू दे, रस्ते खेड्यापर्यंत पोहोचत आहेत, थोड्याफार प्रमाणात इंटरनेट पोहोचत आहे, तर बँक अकाउंट आधीच त्यांची काढलेली आहेत. तर एक स्वयंपूर्ण होण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण हळूहळू उभं करतोय. थोडासा वेग वाढवला तर ही खेडी नक्कीच स्वयंपूर्ण होतील आणि मजुरांचा किंवा खालच्या वर्गाचा जो मोठा प्रॉब्लेम आहे तो थोडासा सॉल्व्ह होऊ शकतो. मला असं वाटतं की कोरोना नंतरची मनोरंजन सृष्टी कशी असेल याच्याबद्दल सुद्धा मला निश्चित बोलावं असं वाटेल. आज मनोरंजनाच्या माध्यमातून का होईना पण जगभराचे आपण लोक एकत्र येतोय. आज हे व्याख्यान असू दे किंवा एखाद्या गाण्याचा प्रोग्राम असू दे, लाईव्ह प्रमाणात आज जगभर सगळीकडे हे आपण बघितलं जात आहे. तर कलाकारांना थोडंसं मोल्ड व्हावं लागणार आहे या बाबतीत. कारण मला जाणीव आहे कलाकार म्हणून की समोर बसल्यावर जी दाद येते, आहा हा वा क्या बात है, ही जी दाद मिळते आणि मग जो तो उत्साह येतो तो निश्चितच आपल्याला त्याला मुकावं लागणार आहे. पण आता समोरचा कम्प्युटर हेच समोरचा थंब जे येतील तर तेच आपल्याला ती दाद आहे ही समजून आपण कला आपली पेश करण्यासाठी कलाकारांना थोडंसं मोल्ड व्हायला लागणार आहे. आणि मध्यंतरी मला असं वाटतं काही वेळा असंही झालंय की अवास्तव मानधन मागितलं जात होतं, तर त्याच्यावर थोडासा कुठेतरी आळा बसणार आहे. तिकिटाचे रेट कुठेतरी, अर्थात मी कुणाला दोष देत नाहीये, पण सर्वसामान्यांना किंवा आमच्यासारख्या लोकांना वाटायचं अरे मुंबई पुण्यात का राहावं, तर छान छान कार्यक्रम बघायला मिळतील. पण आज प्रत्येक कलाकार स्व अस्तित्व टिकवण्यासाठी एबी लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समोर येतोय, झूम मिटिंग मधून माध्यमातून आपल्या समोर येतोय. अनेक कार्यक्रम सुंदर सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय. तर किंवा स्टुडिओमध्ये त्यांचं शूटिंग होत आहे एक सोशल डिस्टन्सिंग ठेवून, किंवा त्यांना रियाजासाठी वेळ मिळतो. ह्या सुद्धा काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. आणि मला वाटतं हळूहळू तंत्रज्ञानाशी जुळवून घेत कलेचा आनंद, मग ते ड्रॉइंग असू दे, वादन असू दे, नृत्य असू दे किंवा गायन असू दे, प्रत्येक कलेचा आनंद आपण सगळेजण भरभरून घेणार आहोत. आणि या निमित्ताने असं सांगावं असं वाटतं की काही वेळा असे असे कॉलेजेस सुद्धा निर्माण होतील की जिथे सगळं ऑनलाईन असेल, प्रेझेंटेशन पासून प्रोफेसर ऑनलाईन, म्हणजे संपूर्णतः आता तर दिसतातच आपल्याला शिक्षक आणि प्रोफेसर ऑनलाईन, पण सगळं ऑनलाईन असेल आणि असे फक्त ऑनलाईन कॉलेजेस असतील जिथे डिग्री पण मिळेल, शिक्षण तर मिळेल, डिग्री मिळेल आणि पुन्हा ऑनलाईन वर्क मिळेल आणि सगळं जीवन ते ऑनलाईन होऊन जाईल. असे सुद्धा कॉलेजेस येत्या काळात करोनानंतर आपल्याला दिसणार आहे. आणि त्याचा एक मोठा फायदा आपल्याकडे आहे की जे ऑफिस वर्कसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं जातं कोट्यावधी रुपयांचं, मग एसी, फॅन, जागा त्याच्याकरता, किंवा शाळा उभारताना डोनेशन घेणं किंवा त्याच्या अनुषंगाने चालणारा जो भ्रष्टाचार आहे, या सगळ्यावर कुठेतरी आळा बसणार आहे ह्या ऑनलाईन शिक्षणामुळे, असं मला थोडंसं वाटतं. कोरोना नंतर पर्यटन हा तर मला वाटतं अनेकांचा आवडीचा विषय, माझा स्वतःचा आवडीचा विषय आहे. पण एक फॅमिली वेकेशन आपण म्हणतो, फॅमिलीला घेऊन दूर जाणं, तर मला वाटतं थोडंसं कोरोनानंतर एक मनात कुठेतरी असुरक्षितता असेल, भीती असेल, तर वेगवेगळ्या देशांमध्ये जाताना एक थोड्या काळाकरता तिथे राहून सुरक्षित राहून परत येऊ, किंवा वन डे ट्रिपमध्ये मग अगदी आपल्या माळरानावरचा निसर्ग सुद्धा आपल्याला कदाचित मोहून टाकेल, मग त्याच्याकरता दूर जाण्याची काही गरज नाहीये. म्हणजे खेड्यामध्ये सुद्धा आपल्याला सौंदर्य ते टिपता येईल आपल्या नजरेला. आणि आता आपण बघतोय सोशल मीडियावर असे अनेक फोटो येत आहेत की अरे हा व्ह्यू किती छान आहे आणि हा कुठलाही तर अगदी आपल्या जवळचाच आहे. तर पर्यटनाची एक व्याख्या बदलेल. पण पर्यटनामुळे अनेक जण जे हॉटेल असेल, लॉजेस असेल, तिथला वेटर वर्ग असेल, कामगार वर्ग जो अवलंबून होता, तर त्यांच्या बाबतीत मात्र हा मोठा त्यांना धक्का आहे किंवा खूप त्यांना त्रास होणार आहे. आरोग्याबाबतीत बोलायचं झालं तर या नंतर काही फायदे तोटे असे आहेत की माणसं सोशल डिस्टन्सिंग असू दे, मास्क असू दे, स्वच्छता असू दे, यामुळे आजारपणाचं, म्हणजे गेल्या मार्चपासून आपण जर बघितलं तर आपणही 4 महिन्यात किती वेळा डॉक्टरकडे गेलोय. म्हणजे स्वतःचं आरोग्य आपण व्यवस्थित ठेवण्यासाठी, फिजिकल फिटनेस ठेवण्यासाठी आपण चांगला प्रयत्न करतोय. तर ही एक चांगली बाब म्हणावी लागेल. आणि प्रवास आपण कमी करतोय, म्हणजे ज्या क्राऊडेड सिटीज दिसत होत्या, आता कल्पना नाही मुंबईच्या सिटीज कशा दिसतात, पण नक्कीच क्राऊडेड सिटीज कमी झाल्या असतील. त्या अनुषंगाने प्रदूषण कमी झालं असेल, प्रदूषणामुळे पर्यावरण चांगलं झालं असेल, पर्यावरणामुळे निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि अर्थातच आपल्या सगळ्यांचं शरीर आणि मन शुद्ध होण्यासाठी नक्कीच त्याचा आपल्याला पुढे जाऊन उपयोग होणार आहे.
आज या कोरोना नंतर काय असा विचार करताना मला काही गव्हर्नमेंट ऑफिसर्सची नावं घ्यायची वाटतात की एसटी मध्ये आज म्हणजे एसटी चालतच नाहीये, चालली तर एक 3-4 माणसं जेमतेम त्या एसटी मध्ये बसतात. तर 50च्या पुढे ज्यांचं वय आहे तर त्यांना कंपल्सरी व्हीआरएस घ्यायला लावतायत. किंवा LIC बँक मधल्या ज्या लेडीज आहेत, म्हणजे मी अर्थात असं ऐकलं की ज्या फक्त चैनीसाठी नाही, वेळ घालवण्यासाठी बँक जात होत्या, नोकरी करत होत्या, किंवा ज्यांच्याकडे उत्पन्नाचं इतर साधन आहे तर ट्रेनमधनं जायला लागू नये म्हणून आता त्या व्हीआरएस घेण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत, ठरवतायत. तर ही एक चांगली गोष्ट आहे की पुढच्या ज्या तरुण वर्गाला बेकारी सहन करावी लागते, रोजगार हवाय, तर त्यांच्यासाठी अनेक दालनं खुली होतील, असं नक्कीच वाटतं. त्याच्यानंतर मला अजून एक बदल, राजकीय बदल याबद्दल बोलावं असं वाटतं की कोरोनानंतर जी आंदोलनं, मोर्चे, संप, मेळावे, सभा या सगळ्यांना आळा बसणार आहे. कारण गर्दीची ठिकाणं अर्थातच आपल्याला टाळायची आहेत. राजकारणाला मोठा हा धक्का असणार आहे. कारण अर्थात जेव्हा जसं अमेरिकेमध्ये ट्रम्प असतील किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये यूट्यूब असेल, फेसबुक असेल, तर सोशल मीडियातून जनतेपर्यंत जसे तिथले प्रेसिडेंट पोहोचतात, तर आपले राजकारणी सुद्धा नक्कीच ह्याचा वापर करतील आणि तसे पोचतील त्यांच्यापर्यंत. फक्त या संकटाला राजकारणी लोक कसे तोंड देत आहेत हे आता आपण, त्यांची भूमिका महत्वाची आणि त्यावर त्यांचं इलेक्शन मधला जय विजय निश्चितच अवलंबून असणार आहे. पूर्वी जातीपातीचं, धर्माचं राजकारण केलं जायचं, पण मला वाटतं आता फक्त वेलफेअर या शब्दावरच त्यांचं राजकारण अवलंबून राहणार आहे. सामाजिक बदलांबद्दल जर आपण म्हटलं, हा विषय खूप फास्ट आहे आणि मला वाटतं एका तासात आपल्याला हे सगळं मुद्दे मी बऱ्याचपैकी कव्हर करायचा प्रयत्न करते. तर सामाजिक बदल म्हटलं तर आपला भारतीय माणूस, भारतीय माणूस सगळा, प्रत्येक जण उत्सव, सण अतिशय लोकप्रिय असतात. मग ते गणपती असू दे, दिवाळी असू दे, ख्रिसमस असू दे, ईद असू दे, तर ह्या सगळ्यांना कुठेतरी आळा बसणार आहे. आज चाकरमानी शिमग्याच्या पालखीला जो यायचा, तो आता अर्थातच इथे राहतोय, पण ह्या सगळ्या सणांना तो मुकणार आहे. मोठमोठे जे लग्न समारंभ आहेत, आता ह्याला फायदा म्हणावा का तोटा माहित नाही, कारण कोट्यावधी रुपये खर्च करून जो लग्नाचा शो केला जायचा, तर तो निश्चितच बंद होणार आहे. पण त्याच्याकडे एक दुसरी बाजू सुद्धा आहे की अनेक लोकांना त्यानिमित्ताने रोजगार सुद्धा मिळत असतो. फुलांचा आपण अवाढव्य खर्च म्हणतो, तर फुलवाल्याला पैसे मिळत असतात, मंडपवाल्याला मिळत असतात, वाजंत्र्यांना मिळत असतात. पण ह्या सगळ्याला आता कुठेतरी थोडासा आळा बसणार आहे आणि कमी पैशात पण कमी लोकांच्या मध्ये साधेपणाने लग्न कार्य पार पडतील. ह्याची दुसरी बाजू अशी आहे की कदाचित तिकडे जगाच्या दुसऱ्या टोकावर असणारा माणूस, मी आत्ताच एक ऐकलं की युट्यूब लाईव्ह लग्न, म्हणजे कम्प्युटरवरच अक्षता टाकायच्या आणि अशी सुद्धा लग्न होत आहेत, असे तिकडनं आशीर्वाद सुद्धा दिले जात आहेत. तर अशा प्रकारची सुद्धा लग्न होत आहेत. तर कोट्यावधी रुपयाचा चुराडा निश्चितच बंद होईल. पण तो एक जो जिव्हाळा असतो, माणुसकी असते, आपुलकी असते, स्पर्शाची छान भावना असते, तर ती कुठेतरी नक्कीच आपण या सण समारंभात नक्कीच मिस करणार आहोत, तो आनंद मिस करणार आहोत आणि याचे दूरगामी परिणाम आपल्याला निश्चितच दिसणार आहे. आता ऑनलाईन एज्युकेशन हा तर मला वाटतं नेहमीचा विषय झाला आहे, पण मगाशी म्हटलं तसं शाळा उभारताना जो भ्रष्टाचार वाटतो किंवा मुलांकडनं डोनेशन घेतलं जातं ते कुठेतरी बंद होईल. आणि घराला जे घरपण हवं असतं, म्हणजे शेती वाडी, आपण आजूबाजूचा सगळा परिसर वापरणं, घरामध्ये जास्तीत जास्त राहणं, मग शिक्षणाच्यासाठी असू दे, नोकरीसाठी असू दे, त्या घराला घरपण निश्चित येईल. आणि मल्टी स्किल असणं यापुढे प्रत्येकाने गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं एकच कला, एकच व्यवसाय किंवा एकाच प्रकारचं काम मला येतं हे न म्हणता प्रत्येकाकडे दुसरं काहीतरी स्किल आवश्यक असणार आहे. म्हणजे परमनंट बिझनेस किंवा परमनंट सर्व्हिस ही कल्पना आता संपुष्टात येणार आहे कोरोनानंतर, असं मला वाटतं. प्रत्येकाकडे शारीरिक आणि बौद्धिक कपॅसिटी असण्याची गरज आहे. कारण अपॉर्च्युनिटीज कुठल्या येतील माहित नाही. उद्या जर सांगितलं की तुमचं तुम्हीच पिकवा आणि खा, तर आपल्याला भाजी पण लावता आली पाहिजे, आपल्याला गाईचं दूध पण काढता आलं पाहिजे, बौद्धिक कपॅसिटी जिथे म्हणजे तंत्रज्ञान सुद्धा वापरता आलं पाहिजे. तर प्रत्येक माणूस हा मल्टीस्किल असावा यापुढे, असं मला वाटतं. आजच्या ह्या व्याख्यानामध्ये बोलताना अनेक विषय आहेत, अनेक विषय चर्चिले जाऊ शकतात, पण या व्याख्यानाच्या समारोपाकडे वळताना मी तुम्हा सर्व श्रोत्यांना नक्कीच 2 पुस्तकं सजेस्ट करेन श्रोत्यांसाठी.
सिंधुदुर्गचे काशीनाथ गोरे आणि संजय पंडित यांनी मनाचं व्यवस्थापन नावाचं 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. अतिशय सुंदर अशी ही पुस्तकं आहेत. जसं एखादी आर्थिक मंदी येते, महायुद्ध येतं, डळमळीत होते आर्थिक व्यवस्था, तर आपल्या देशाचं जसं आपत्ती व्यवस्थापन केलं जातं, तर तसंच अशा ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये मनाचं व्यवस्थापन करणं, प्रत्येकाच्या मनाचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं. आणि मग या पुस्तकातून त्यांनी मनाच्या व्यवस्थापनाचे अनेक पैलू अतिशय सुंदर, सहज, सुबोध शब्दात उलगडून दाखवलेले आहेत. मग अशा जेव्हा कंट्रोल न करता येणाऱ्या सिच्युएशन आपल्या समोर येतात, तेव्हा आपलं मन चैतन्यदायी, आनंददायी कसं राहावं, आपला आत्मविश्वास, धाडसीपणा हे सगळे गुण कसे अंगी बाणवावेत, तर याचं सुंदर व्यवस्थापन कसं करावं हे पुस्तकात त्यांनी सोप्या शब्दात उद्धृत केलेलं आहे. तर जरूर तुम्ही हे दोन्ही पुस्तकं वाचा. आणि हे नाही आपल्याला जमलं तर आपले मनाचे श्लोक आहेतच आपलं मन खंबीर करायला, तर ते आपण नक्कीच रोज म्हणू शकतो, पाठ करू शकतो. दुसरं एक पुस्तक सुचवावंसं वाटतं, स्पेन्सर जॉन्सन यांनी लिहिलेलं आहे, हू मूड माय चीज, MOVED, हू मूड माय चीज. बेस्ट सेलर पुस्तक आहे हे. अनेक हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, संस्था आहेत, मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, तर त्यांनी ह्या पुस्तकाचा रेफरन्स घेतलेला आहे. आयुष्यात जे अचानक बदल येतात, अनेक बदल, आपण रोज छोट्या छोट्या बदलांना आपण सामोरं जातच असतो, पण जेव्हा अनेक असे मोठे बदल येतात, मग नोकरीमध्ये असू दे, व्यवसायामध्ये असू दे, असे जे बदल येतात, तर त्या बदलांना सामोरं कसं जायचं, त्या बदलांशी जुळवून कसं घ्यायचं, आणि या सगळ्याचं उत्तर ह्या पुस्तकामध्ये आपल्याला मिळतं. थोडक्यात बदलांचा स्वीकार कसा करावा कणखरतेने, हे आपल्याला या पुस्तकात जाणून घेता येतं. या पुस्तकात 2 उंदरांची गोष्ट आहे, छोटीशी गोष्ट आहे, की 2 उंदीर असतात आणि ते चीज शोधण्यासाठी कसे जातात. मग त्यातले एक उंदीर असतो तो सुस्त असतो, दुसरा असतो तो चपळ असतो, आणि मग भरपूर चीज दिसल्यावर सुस्त उंदीर आरामात राहतो, की आता आपल्या आयुष्याची ददात मिटली आणि आता आपल्याला काहीही करायला नको, की रोज जायचं, चीज खायचं, भरून आपल्या घरी यायचं. पण जेव्हा अचानक चीज मिळणं बंद होतं, तर तेव्हा त्यांची सिच्युएशन काय होते, आणि जे उत्साही उंदीर असतो, तर तो नव्या चीजच्या शोधात, नव्या बदलांना सामोरं जात कसं आपलं शोधायला जातो, आणि पुन्हा त्यांना नवीन चीजचा साठा कसा मिळतो, आणि आपलं ते उदरनिर्वाह कसं करतात. अतिशय सुंदर गोष्ट आहे. मला वाटतं मी परवा गुगलमध्ये, यूट्यूबवरमध्ये त्याचं मी ॲनिमेटेड सुद्धा मी बघितलं. तर जरूर तुम्ही ही 2 पुस्तकं वाचा, हू मूड माय चीज आणि मनाचं व्यवस्थापन. तर मला वाटतं की पुन्हा जग रिव्हर्स चाललंय, पुन्हा जुन्या संस्कृतीकडे वळतंय. स्वच्छता असू दे, शुचिर्भूतता असू दे, किंवा अध्यात्म असू दे. आजचे अनेक लोक कोरोनामुक्त झाले, तर रामरक्षेसारखा, ज्याच्यामध्ये खरंच राम आपली रक्षा करतो, ती रामरक्षा असू दे, गीतेचे अध्याय असू दे, किंवा अनेक स्तोत्र असू दे, त्याच्यातून तो आपल्या मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करतोय. तर अनेक लोक अध्यात्माकडे वळलेत. पूर्वी सुद्धा होते. मधल्या काळात आपण जे नुसतं धावत होतो, त्याच्यामध्ये आपण हे सगळं विसरून गेलो होतो, तर अध्यात्माकडे वळतायत. कुटुंबाकडे, आपल्या कुटुंबामध्ये हॅपी आहेत. अनेक ढिबर मित्रमैत्रिणी करायचे आणि दाखवून द्यायचं की माझे किती मित्रमैत्रिणी आहेत. त्यापेक्षा आपल्याला सहारा देणारे, आधार देणारे आपले कुटुंब, त्यांच्या सहवासात ते जास्त राहत आहेत. मुख्य म्हणजे घराचं महत्त्व कळलंय प्रत्येकाला, की घरामध्ये जे स्वर्गसुख मिळतंय, तर ते बाहेर कुठे आपल्याला कितीही फिरलो तरी मिळणार नाहीये, ह्याची जाणीव प्रत्येकाला झाली आहे. तर आयुष्यभर कुठलीही गोष्ट स्थिर राहणार नाही, हा निसर्गाचा नियमच आहे. म्हणजे बदल हाच मुळात निसर्गाचा नियम आहे. फक्त या बदलांकडे आपण जरा चांगल्या दृष्टीने बघितलं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. मी बाबा आमट्यांचं जरूर उदाहरण देईन, की कातळावर त्यांनी अक्षरशः आनंदवन फुलवलं. आज आपण सगळेजण बघतोय. तर जगामध्ये अशक्य असं काहीच नाहीये. तर आपण जे कसं कम्फर्ट झोन आपल्या भोवती उभा केलाय, एक चौकट अशी आपल्या आयुष्याच्या म्हणजे कुंपण उभं केलंय, तर त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर बघण्याचं, बाहेर डोकावण्याची गरज आहे आपल्या प्रत्येकाला. तर नक्कीच आपण या कोरोनामधून जर आपण वाचलो, तर नक्कीच त्याच्यामागे काहीतरी ईश्वराची हे असेल, संकल्पना असेल, की आपण समाजासाठी आपलं काहीतरी योगदान द्यावं, म्हणून आपण या कोरोनातून वाचलोय, असं प्रत्येकाने नक्की मनाशी ठरवलं तर चांगलं होईल. रामदासांनी दासबोधामध्ये सांगितलं आहे, की मृत्यूचं कधी विस्मरण होऊ देऊ नका. सतत मृत्यू डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे मग त्याचा आपल्याला त्रास होणार नाही.
आता पूर्वीचे रानावनात राहणारी लोक आपलेच लोक त्यांच्यासमोर मृत्यू सतत उभा ठाकलेला असायचा, पण त्याची जाणीव त्यांना होती. तर साप दिसायचे, अजगर दिसायचे, कुठे किती मृत्यूचे विंचू असायचा, पण तरीही त्याच्यामध्ये त्यांनी आपलं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न केला, सतत मृत्यूची जाणीव समोर असल्यामुळे. तर ती मृत्यूची जाणीव प्रत्येकाने समोर ठेवावी, असं वाटतं. आज मृत्यू तर मला वाटतं जाणीव ठेवण्यापेक्षा आपल्या समोर येऊन ठाकलेला आहे. तर सर्वव्यापी ईश्वर आणि हा रामराया आपलं रक्षण निश्चित सगळ्यांचं करणार आहे. आणि मला वाटतं पुन्हा एकदा आपण सगळेजण कोरोनामुक्त होऊ, हा विश्वास, ही खात्री आपल्या सगळ्यांनाच आहे. आणि कोरोनामुक्त होऊन पुढच्या वर्षी व्याख्यानमालेसाठी आपण पुन्हा एकदा सगळे सज्ज होणार आहोत. नवीन विषय घेऊन अनेक व्याख्याते आपल्या समोर येणार आहेत. तर हा रामराया आपल्या सगळ्यांचं रक्षण करो, आपल्या सगळ्यांना कोरोनातून मुक्त करो, हीच मी त्याच्याकडे मनापासून प्रार्थना करते. आणि आज सलग 3ऱ्या वर्षी मला आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची जी संधी आयोजकांनी दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते. धन्यवाद. शुभरात्री.